जावई बापू, माझ्याच्याने एवढंच बनवायचं झाले, घ्या. हो पण हे खूप जास्त आहे. हो एवढं नाही काय. थँक्यू. जावई बापू, एक बोलू का तुमच्याशी? मला माहिती आहे तुम्हाला काय बोलायचंय माझ्याशी. वय ना, मग माझं ऐका. तुम्ही इथं राहू नका, मी तुमच्या पाया पडते वाटलंच तर. हवं तिकडं सगळ्यांना तुमची गरज आहे, राणीला तुमची गरज आहे, आणि तुम्ही खरं तर तिथं असायला पाहिजे. जावई बापू, तुमच्या मनात काय सुरू आहे नेमकं मला सांगा तुम्ही. अहो असं काय झालंय म्हणून तुम्ही घरातनं बाहेर पडलाय आणि इथं येऊन राहताय? खरं तर मी तुम्हाला कालच सांगणार होतो, पण माझी आई तुमच्याशी ज्या प्रकारे वागली, मला तुम्हाला आणखीन त्रास नाही द्यायचा होता म्हणून नाही बोललो काही. म्हणजे नेमकं काय झालंय? त्याचं काय, माझ्याकडनं एक खूप मोठी चूक झाली आहे आणि त्यामुळे राणी आणि माझ्यामध्ये भांडण झाले. चूक? कसली चूक? हे बघा, मी तुम्हाला सध्या तरी या पलीकडे काहीच सांगू शकणार. एकदा ना बुवा सापडले ना की सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. अहो पण हे बघा, प्लीज हट्ट करू ना. आणि तुम्ही सगळे आहात ना इथे, मला काही त्रास होणार नाही. जावई बापू, तुम्ही आज असं म्हणताय खरं, पण इथं असं किती दिवस राहणार तुम्ही? ताई, माझ्या चुकांची शिक्षा आहे, ती तर मला भोगावीच लागेल. आणि हे बघा, तुम्ही काही काळजी करू नका, सगळं काही व्यवस्थित होईल. आणि माझी चिंता तर बिलकुल करू नका, फक्त माझ्यावर थोडा विश्वास ठेवा. राणीचं जावई बापूंचं भांडण झालंय, पण नेमकं कशावरनं झालंय? जावई बापूंनी अशी काय चूक केली ज्याच्यामुळे ते असं तसं शिक्षा भोगायला तयार झाल्यात? झाली आहेत सगळी कामं. सगळी कामं झाली असं फक्त तुला वाटतंय, तसं काही नाहीये. चला आता स्वयंपाकाला लागा. काय बघतेस काय? एवढ्यात दमलीस? ही तर फक्त सुरुवात आहे ग. यापुढे मी तुला मिनिटा मिनिटाला नरक यातना देणार आहे. या घरची दास्ती मी तुला बनवणारच आहे, पण काहीच दिवसात तुझं डोकं ठिकाणावर राहणार नाही हेही बघणार आहे. बघतेस काय? चल स्वयंपाकाला लाग आणि सगळा स्वयंपाक तूच बनवायचा आहेस. राणी थांब. काय चाललंय तुमचं? कुठे काय? खोटं बोलू नका. मी सगळं बघितलंय, सगळं ऐकलंय. हो ना, सगळं ऐकलंय ना तुम्ही? नाही, बरंच झालं तुम्ही ऐकलं ते. आता तुमच्या तोंडावर उघडपणे मला हिलाची लायकी दाखवता येईल. ए भिकारडे, तुला काय सांगितलं डोक्यात शिरलं नाही का तुझ्या? मला ते बास. तोंड सांभाळून बोला, शब्द जपून वापरायचे. राणी ह्या घरची सून आहे, तिला भिकारी म्हटलेलं मी खपवून घेणार नाही. आणि तुम्ही तिला दासी बनवायला निघालात. ज्या मुलासाठी तुम्ही एवढा आटापेटा करता ना जीवाचा, त्या तुमच्या मुलाला राणीनं समजून घेण्याचा प्रयत्न केला होता. राणीशी नीटच बोलायचं, नाहीतर ती तुमचं काही ऐकणार नाही, कुठलंही काम करणार नाही. हे असं असेल तर आता तर ठरलंच, स्वयंपाक राणीच बनवणार. नाही तर आज या घरात स्वयंपाकच बनणार नाही. त्यामुळे राहा उपाशी. तुम्ही एकट्या राहा उपाशी. मी सगळ्यांना घेऊन बाहेर जेवायला जातो, पण राणी कामाला हात लावणार नाही. हो, ह्या पोरीला डोक्यावर घेऊन नाचणं बंद करा. घर मोडलं हिने माझं. हिने नाही, तुमच्या मुलानं आपलं घर मोडलंय, त्या मुलीचं मन मोडलंय.
तिला दुखावलंय, तिचा अपमान केलाय. तिची लायकीच ती आहे. तुम्ही दुसऱ्याची लायकी ठरवू नका. हाय, नशिबानं तुम्ही श्रीमंत आहात, तुमच्याकडे पैसा अडकाय, नाव आहे, पण म्हणून गुरमीत राहू नका. गर्वाचं घर खाली यायला वेळ लागत नाही. वा वा वा, नाही आता तुम्हीच आपल्या घराबद्दल, माझ्या संसाराबद्दल वाईट बोला. काय, मी तुम्हाला वस्तुस्थिती समजून सांगितली. तुम्ही जर का असंच वागत राहिलात ना, ते एके दिवशी संपून जाईल सगळं. म्हणून म्हणतोय, भानावर या, सुधारा स्वतःला. तुम्ही माझ्या इंद्राला हिच्यामुळे घराबाहेर काढलं ना, आता मी मागे हटणार नाही. हिच्या अंगातला त्राण जाईपर्यंत हिला मी राबवून घेणार. करून दाखवाच माझ्या समोर. राणी, मी तुला निक्षून सांगतोय, यांचं कुठलंही काही ऐकू नकोस, कुठलंही काम करू नकोस. पण माझ्यामुळे सगळ्यांना त्रास कशाला? जाऊ द्या ना. तुझ्यामुळे कुठलाही त्रास होत नाहीये. तुला त्रास होऊ नये म्हणून सांगतोय. तू चहा नाश्ता केलास का? आधी करून घे आणि आवरून घे. तू ऐकलं नाहीस का मी काय सांगितलं ते? जा. साधी अक्कल नाहीये का? आधी सामानाचे डिटेल्स लिहायचे आणि मग लोड करायचं. साहेब, माल लोड करायची लिस्ट अगोदरच बनलेली असती आणि त्याच लिस्ट प्रमाणे आम्ही माल लोड करतो. मग एकदा माल लोड केला की परत त्याची लिस्ट काय बनवायची? आणि आतापर्यंत इंदिरा साहेबांनी तर आम्हाला असंच काम करायला सांगितलंय. इंदिरा आहे इथे? इंदिरा एमडी आहे का? नाही. नाही ना? मग मी सांगीन तीच पूर्व दिशा मानून काम करायचं. मी सांगीन ते आणि तेवढंच करायचं. माझ्या समोर जर का कोणी पुढे पुढे केलं, आर्ग्युमेंट केली ना, तर सरळ घरचं असायला. पहिलं आणि शेवटचं सांगतोय, मला हलक्यात घ्यायचं नाही. काय रे, उलट बोलतोय? हा, लय माझा आलाय का? माझा नाही आला. जे घडतंय तेच सांगितलं ना मी.